विरोधकांप्रमाणेच सत्ताधारी भाजप शिवसेना युतीच्या जागा वाटपाच्या चर्चेला आता वेग आलेला आहे। मुंबईसह प्रमुख महानगरपालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्याच्या तयारीत आहेत। पण आज सुद्धा काही पालिकांमध्ये जागांवरून रस्सीखेच सुरू आहे आणि काही जागांवरती दोन्ही पक्षांकडून दावा ठोकण्यात आल्यामुळे तिढा निर्माण झालेला आहे। दरम्यान एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये बैठकांवरती बैठका होत आहेत आणि या जागा वाटपाला अंतिम स्वरूप देण्याची पुन्हा एकदा या संदर्भात बैठक होणार असून शनिवारी त्यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। आता बंडखोरी टाळण्यासाठी रस्सीखेच असलेल्या जागांसाठी उमेदवारी शेवटी घोषित करण्याची रणनीती युतीच्या नेत्यांनी आखलेली आहे, तर शिवसेना समन्वय समिती नेत्यांची आज रात्री महत्त्वाची बैठक होऊ घातलेली आहे। शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवार आज निश्चित केले जाणार आहेत। आम्हाला घोषणा करण्याची आवश्यकता नाही, आम्ही एकत्रच आहोत। ते वेगवेगळे होते, पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र आले तर युती करावी लागते, त्यामुळे त्यांनी ती एकत्रित येऊन केली। पण त्यांनी काय केले माहितीच नाही, केली म्हणतात पण जागा घोषित केल्या नाही। आमचं नीट चाललेलं आहे, सगळं झालं की तुम्हाला सांगून देऊ। आमची युती आहेच, आता जागा वाटपच तुम्हाला सांगायचं। जवळपास अंतिम टप्प्यात आहे आणि महायुती होईल आणि महायुती या निवडणुकांना अतिशय प्रभावीपणे समोर नाही, याच्यामध्ये सन्मानजनक युती होईल। मुख्यमंत्री महोदय स्वतः दररोज त्याचा आढावा घेत आहेत। माझी आणि त्यांची भेट झाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या युतीसाठी आणि ते देखील प्रत्येक महापालिकेची टीम स्वतः बोलवत आहेत आणि युतीच्या बद्दल विचारणा करतायत। युती झाली पाहिजे असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री महोदयांचे आहेत, त्यामुळे युती अतिशय सन्मानजनक होईल। पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांना शिवसेना ठाकरे गटाकडून आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ऑफर देण्यात आलेली होती। मात्र पुरोगामी विचारधारेशी ठाम असणाऱ्या पक्षासोबत आपली पुढील राजकीय वाटचाल असेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। त्यानुसार आज मुंबईतील टिळक भवनात जगताप यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केलाय। या पक्षप्रवेश सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते। पक्षप्रवेशाच्या वेळेला गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। अशा प्रकारचं निमंत्रण दिलं। मी माननीय उद्धव साहेबांनी सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या संदर्भामध्ये माझ्याशी चर्चा केली। पण मी काँग्रेसी विचाराचा पाईक आहे, म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होतो, काँग्रेसी विचार माझ्या या ठिकाणी रोमारोमात होता। मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानणारा आणि त्याप्रमाणे रोज रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे। मला आज वयाच्या 47व्या वर्षी पुढची 30 वर्षाची खुणावत आहेत ती एवढीच आहेत की आपल्याला या राज्यातून या देशातून भ्रष्टाचारी जातीवादी धर्मवादी मंडळी हटवायची, मनुवादी वृत्ती हटवायची। दरम्यान या पक्षप्रवेशाआधी राज्यात विजयी झालेल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा काँग्रेसकडून सत्कार करण्यात आलेला आहे आणि या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी दडपशाही केल्याचा आरोप करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुतीवर घणाघात केला आहे। अरे ठीक है, आज दिन तुम्हारा ही मस्ती है, कल हमारा दिन आने दो, फिर हम भी दिखाएंगे तुम्हारी मस्ती क्या है, वो भी हम निकालेंगे। ही पद्धत आहे राजकारणाची, हा नालायकपणा आहे, ही गुंडगिरी दादागिरी या राज्यामध्ये चालली आहे, जी मस्ती चालली आहे सत्तेची। काँग्रेसच्या लोकांवर गुन्हे दाखल करून अरेस्ट करून आणि नेतात कुठे, तर त्या सत्ता मंत्र्यांच्या दरवाजात नेतात, अरेस्ट झालेल्या माणसाला नेतात। ही कुठल्या पद्धतीचं सरकार आहे, कशा पद्धतीचं हे राजकारण आहे? काळजी करायचं नाही, हिसाब चुकता करेंगे, धीर सोडायचं नाही म्हणून सांगितलं। मौका सभी को मिलता है, आज तुम्हारा है कल हमारा भी होगा। सूरज उगता भी है, सूरज डूबता भी है, ध्यान में रखो। कोणाच्या परमनंट काही बापाची सत्ता नाही, कोणी काही परमनंट त्या खुर्चीवर आसीन राहून आयुष्य घालवत नाही। हे सत्तेचं मुकुट हे बदलत असतं, हे